सुंदर माझ्या घरला माफी मागायला आला होता. मी त्याला कामाला लावलं आणि तो अचानक पडला. त्यामुळे मी अंबाईच्या साक्षीनं सांगते, माझ्या मनात काय बी वाईट विचार नव्हता हो. पर तुमच्या मनात माझ्याबद्दल शंका आलीच आहे. तिथंच माझं समजा अवसानच निघून गेलं. आणि जिथं शंका येते ना तिथं नाती एक वेगळंच वळण घ्यायला लागतं. मग तिथं प्रेम, आपुलकी, माया हे असलं काय बी राहत नाही. कारण जिथं मनच साफ नसतील ना तिथं माणसानं आपलं वेगळं झालेलंच बरं. त्यामुळे सूर्यवंशी सोबत माझं जे काही नातं होतं ते इथपर्यंतच. तुम्ही माझ्या शौर्याला लय सांभाळलं, आपल्या लेकराप्रमाणे जपलं, त्यासाठी मी तुमची आभारी आहे. पण आता निरोप घेते. तुम्ही समध्यांनी सुखात आणि समाधानात राहा. माझा तुम्हाला काय बी त्रास नाही व्हायचं. आईला सोडून निघाली आहेस. आई लेकीचं नातं असं घडीभरच नसतंय. आयुष्यभरासाठी जपावं लागते. तू शांत हो. हे बघ, मला कळते तुला या समध्याचं लई त्रास झालाय. पर मी आई आहे ना व तुझी. आई मानतेस ना मला. मग माझ्यासाठी ताप